वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी जनता दरबारवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्ध संदर्भातली आहे। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे। थोड्याच वेळात महाजनवाडी सभागृहात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सुरू होणार आहे। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबारचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलंय। यानंतर पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलंय। दरम्यान ठाण्यात होणाऱ्या भाजपच्या जनता दरबारचे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आलेत आणि त्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आले। त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा आहे। वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार ठाण्यातील रघुवंशी हॉल या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं की सकाळपासूनच या ठिकाणी नागरिक आहेत ते आपापल्या समस्या घेऊन या ठिकाणी जनता दरबारात आलेले आहेत। सकाळपासून मोठी रीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक सर, काय सांगाल आज जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे? आपण बघत असाल की माननीय नाईक साहेबांनी 95, 2005, 2014 पर्यंत आणि आता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा संधी दिली। त्याच्यामुळे पुन्हा 2025ला जनता दरबारची सुरुवात झालेली आहे। मला विश्वास आहे की या ठिकाणी तिन्ही नेते, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, नाईक साहेब असतील, या ठिकाणी आता नवीन मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब असतील, हे तिन्ही मंत्री या ठिकाणी चांगलं काम करतील आणि ठाण्याच्या लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवतील। त्याच्यामुळे हा जनता दरबार आहे। कुठेतरी पक्षीय कुरघोडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे फार चुकीचं आहे। तिन्ही नेते, तिन्ही नेतृत्व, तिन्ही पक्ष हे जनतेसाठी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही जनतेचा गैरसमज न होता हा दरबार सर्वांसाठी, इथे कुठला पक्ष नाही आहे, सर्वांसाठी आहे। सर्वांनी यावं आणि आपलं काम करून घ्यावं, यासाठी हा जनता दरबार। प्रताप सरनाईक यांनी पण सांगितलं होतं की मी पालघरमध्ये देखील जनता दरबार घेईन। माझं तर म्हणणं आहे सरनाईक साहेबांच्या पाठोपाठ लगेच शिंदे साहेबांनी पण दरबार घेतला पाहिजे तिथे, कारण ते नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। तर त्यांच्यासुद्धा माध्यमातून वसई, विरार, नालासोपारा त्या ठिकाणी प्रश्न सुटतील। मला असं वाटतं हे तिन्ही मंत्री मोदयांनी जर ठरवलं ना, या आठवड्यात तुमचा दरबार, त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरा दरबार, त्याच्या आठवड्यात तिसरा दरबार, तर 3-3 दरबार लागले तर मला असं वाटतं की जनतेचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी राहणार नाही। अशाच प्रकारे जर पाहिलं की जनतेचे कुठलेही प्रश्न राहणार नाही असं संजीव नाईक म्हणाले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता काही वेळातच जनता दरबाराला सुरुवात देखील होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।